मी सोलापूर, एकेकाळी सांस्कृतिक वैभवानं नटलेलं, ओळख निर्माण करणार, माझ्या अंगावर स्मार्ट सिटीचा मुकुट मिरवायचा होता. पण ते एक स्वप्नच ठरलं. लोकांनी मोठ्या अपेक्षांनी माझ्याकडे पाहिलं. उड्डाणपूल, स्वच्छ रस्ते, दर्जेदार पाणी पुरवठा, कचरामुक्त परिसर, हे सगळं माझ्या भविष्याचं चित्र रंगवण्यात आलं. पण वास्तव काय? आज माझ्या रस्त्यांवर खड्डे आहेत, माझ्या नागरिकांच्या हातात गढूळ पाणी आहे आणि माझ्या आजूबाजूला कचऱ्याची दुर्गंधी आहे. वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र नाही, तरुणांसाठी स्टेडियम नाही, बालकांसाठी बागा नाहीत आणि माझ्या सांस्कृतिक ओळखीचं बसवेश्वर भवनही अद्याप उभारलेलं नाही. स्वप्न दाखवून निराशा देणं हे माझ्या लोकांसाठी नवं राहिलेलं नाही. मी विचारतोय, माझं स्मार्ट सिटी पण नेमकं कुठं गेलं? माझ्या लोकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे की राजकारणाच्या गडबडीत ते कायमचं हरवून जाणार आहे? आज मी फक्त एक प्रश्नचिन्ह बनून उरलोय. पण माझ्या लोकांनीच माझं भविष्य बदलायला हवं. कारण सोलापूरच्या मातीचा आत्मा मोठा आहे, त्याला फक्त योग्य दिशेनं नेण्याची गरज आहे. मी विचारतो, स्मार्ट सिटी म्हणवलं जाणं म्हणजे फक्त नाव आहे का, की विकासाची जबाबदारी आहे? माझं शहर हरवत चाललंय. या नैराश्यात मला फक्त एकच आशा आहे. स्मार्ट सिटीचं स्वप्न सत्यात उतरवण्याचा तोच एक मार्ग आहे. तरुण, उच्च शिक्षित, नव उमेद, सकारात्मक व्यक्तीला निवडून द्यायचं. नव्या युगात गतिशील निर्णय घेणाऱ्या माननीय अमर रतिकांत पाटील यांना बहुमतानं निवडून द्यायचं.